श्री गजाननाय नमः. अध्याय 19. जय जयाजी आनंद कंदा. जय जयाजी अभेदा. माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती, पाव आता शीघ्र गती. माझा अंत पहाशी किती, हे काही कळेना. खऱ्या थोराशी कठोरता, नाही शोभत अनंता. याचा विचार काही चित्ता, करा आपुल्या ये काळी. मी दीनवाणे मारितो हाका, मला दगा देऊ नका. हे जगदीशा गजननायका, पावा दास गणूस. महाराज असता शेगावात, विप्र एक काशीनाथ. जो खंडेरावाचा होय सुत, गर्दे उपनाव जयाचे. तो आला दर्शना, समर्थांच्या वंदिले चरणा. मूर्ती पाहून त्याच्या मना आनंद झाला अतिशय. माझ्या सन्माननीय वडिलाने जी जीवनमुक्ताची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही. माझे भाग्य धन्य धन्य, म्हणून हे पाहण्या चरण. आलो खामगावाहून, त्याचे सार्थक झाले की. तो समर्थांनी लीला केली, कोपरखिळी मारिली. काशीनाथाच्या पाठीस भली, आपुल्या परमकृपेने. जा तुझा हेतू पुरला, वाट पाहे तारवाला. या भाषणे घोटाळला काशीनाथ मानसी. म्हणे माझे काम ना ये ठाई, मी न आलो मागण्या काही. तारवाला शिपाई वाट पाहतो काय हे, त्याचे गूढ कळेना, पुसण्या छाती होईना. निमूटपणे वंदून चरणा, गेला निघून खामगावी. तो तारवाला शिपाई उभा दारात होता पाही. तार घेतली घाई घाई, कशाची ती बघण्यास. तारेत हा मजकूर, तुमचा केला तक्रूर. मुन्सफीच्या हुद्द्यावर, मोर्शी तालुक्या कारणे. ते पाहता आनंदला, कोपरखिळीचा अर्थ कळला. त्या काशीनाथ पंताला, पहा संतांचे ज्ञान कैसे. असो, एकदा नागपुरी समर्थांची गेली स्वारी. गोपाळ बुटीची या घरी त्याच्या अति आग्रहाने. ही भोसल्याची राजधानी पूर्वकाली होती जाणी. त्या शहराची आज दिनी, दैना झाली विबुध हो. स्वातंत्र्यरूपी प्राण गेला, खरा धनी याचक ठरला. परक्यांचा बोलबाला झाला जया शहरात. गज घोडे पालख्या अपार, नाहीशा झाल्या साचार. रस्त्याने फिरे मोटार, अतिजोराने विबुध हो. असो, हा महिमा काळाचा, नाही दोष कवणाचा. वाडा गोपाळ बुटीचा होता सीताबर्डीवर. त्या भव्य सदनात, नेऊन ठेविले सद्गुरुनाथ. जैसा वाघ किल्ल्यात कोंडोनिया टाकावा. बुटीचा ऐसा विचार, या सीताबर्डीवर महाराज ठेवावे निरंतर, जाऊन द्यावे शेगावा. अक्रूराने कृष्णाला जैसा मथुरे माजी नेला, तोच प्रकार येथे झाला, काय वर्णन करावे. शेगाव पडले भणभणीत, अवघे लोक दुःखित. विनविती हरिपाटला प्रत, महाराज येथे आणाहो. उडीमधून गेला प्राण, कोण पुसे तिज लागून. तैसे समर्था वाचून, शेगाव हे प्रेत पहा. तुम्ही गावचे जमेदार, करा याचा विचार.
बुटी मोठा सावकार तेथे न आमुचा लाग लागे. टक्कर हत्ती हत्तींची होणे आहे योग्य साची. येथे आम्हा समकोल्ह्यांची नाही मुळी किंमत. जंबुमाळीसी लढायाला मारुती हाच योग्य ठरला. जिंकावया कर्णाला झाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुराप्रती जावे, समर्थासी घेऊन यावे. आम्हा अवघ्यास सुखवावे, हीच आहे विनंती. इकडे बुटीच्या घरात आजुर्दे राहिले संत. जेवी हस्तिनापुरात कृष्ण नाही आनंदला. महाराज म्हणती बुटीसी, जाऊ दे मद शेगावासी. या आपुल्या भव्य सदनासी ठेवून आम्हा घेऊ नको. ते बुटी मुळीच मानिना, समर्था जाऊ देईना. अना गोंदीचा राम राणा बुटी वाटे निसंशय. बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी. श्रीमंतीचा गर्व भारी त्याच्या ठाई वसत असे. रोज ब्राह्मण भोजन, समर्थापुढे सदा भजन. परी शेगावचे येत जन, बंदी त्या तो करीत असे. जाऊन देई दर्शना शेगावचे लोकांना. बिगर परवानगी श्रीमंत सदना, जाता नये कवणासी. शेगावचे लोक भले, जरी आणावया गेले. परी न काही उपाय चाले, गेले तसेच आले परत. इकडे भक्त पाटील हरी, काही मंडळी बरोबरी घेऊन निघाला नागपुरी, समर्थांसी आणावया. बसला अग्निरथात, त्याच वेळी वदले संत. त्या गोपाळ बुटी प्रत, येणे रीती ते ऐका. अरे गोपाळा, पाटील हरी निघाला यावया नागपुरी. तो येण्याच्या आत परी मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार. तो पडला जमेदार, याचा विचार करावा. तुझ्या धनाच्या जोरावरी उड्याया जाण निर्धारी. तो मनगटाच्या बळावरी नेईल मजला येथून. हरी पाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला. परी तोन त्याने मानिला, प्रवेश केला सदनात. गोपाळ बुटीची घरी पंगत होती थोर खरी. पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना. ताटे चांदीची अवघ्यास, शिसमचे पाट बसण्यास. होत्या पातळ पदार्थास वाट्याजवळ चांदीच्या. नानाविध पक्वान्ने होती भोजना कारणे. मध्यभागा आसन त्याने मांडले समर्थ बसण्यास. ऐशी बुटीची श्रीमंती, तिचे वर्णन करू किती. ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा. असो, हरी पाटील सदनात आले समर्था नेण्याप्रत. तो महाराज निघाले धावत, द्वारी त्यास भेटावया. वासरा गाय पाहून जैसी येई धावून, तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. चाल हरी शेगावासी, येथे मुळी न राहणे मसी. तू आलास न्यावयासी, हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले, ते गोपाळाने पाहिले. अनन्य भावे चरण धरिले, समर्थांचे येऊन. विक्षेप माझा गुरुराया, करू नका या समया. 2 घास घेऊन या, इच्छित स्थला मग जावे. तैसेच बुटी पाटलासी, बोलू लागले विनयसी. 2 घास घेऊन या, इच्छित स्थला मग जावे.
येथे न राहती महाराज, हे समजून आले आज. पंक्तीत माझी राखा लाज, तुम्हीच पाटील एधवा. आत्ताच समर्थ गेले जरी, लोक उपाशी उठतील तरी. अवघ्या या नागपुरी, टीका माझी होईल पहा. भोजने होईपर्यंत महाराज राहिले तेथ. शेगावची समस्त मंडळी पंक्तीस जेवली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी. दर्शनाची भीड भारी झाली बुटीच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुटीचे, जानकाबाई नावाचे, परम भाविक होते साचे. गृहलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांचे चरणी. माझा हेतू मनीच्या मनी, बसू पाहतो गुरुराया. तै महाराज बोलले, तुझ्या मना मी जाणीतले. ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला, परम सद्गुणी होईल भला. अंती जाशील वैकुंठाला, सौभाग्यासह बाळे तू. ऐसा आशीर्वाद देऊन निघते झाले दयाघन. त्या सीताबर्डीहून आले रघुजीच्या घरी. हा भोसला राजा रघुजी, उदार मनाचा भक्त गाजी. ज्याने ठेविला रामराजी, आपुल्या शुद्ध वर्तने. त्याचे लौकिकी राज्य गेले, जे अशाश्वत होते भले. शाश्वत स्वरूपाचे आले, सद्गुरु भक्तीचे राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार. त्याचा घेऊन पाहून चार, रामटेकासी गेले पुढे. तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून. शेगावाच्या मठा जाण, हरी पाटला समवेत. धार कल्याणचे रंगनाथ, जे थोर साधू मोगलाईत होते, ते भेटण्याप्रत समर्थ आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी. त्याचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ. श्री वासुदेवानंद सरस्वती, कर्ममार्गी ज्यांची प्रीती. कृष्णा तटाका ज्यांची महती, माणगावी जन्म ज्यांचा. ते येण्याच्या अगोदर बाळा भाऊस साचार, बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा उदयिक, माझा बंधू येतो एक. मजलागी भेटण्या देख, त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी, म्हणून उद्या पथांतरी. चिंध्या न पडू द्या निर्धारी, अंगण स्वच्छ ठेवा रे. चिंधी कोठे पडेल जरी, तो कोपेल निर्धारी. जमदग्नीची आहे दुसरी, प्रतिमा त्या स्वामीची. तो करहाडा ब्राह्मण, शुचिरभूत ज्ञान संपन्न. हे त्याचे कर्मठपण, कवचा परी समजावे. ऐसे बाळास आदले दिवशी, सांगते झाले पुण्यराशी. तो एक प्रहर दिवसासी, स्वामी पातले ते ठाया. एकमेकांसी पाहता, दोघे हसले तत्वता. हर्ष उभयतांच्या चित्ता, झाला होता अनिवार्य. एक कर्माचा सागर, एक योग योगेश्वर. एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा. एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती. एक साक्षात पशुपती, एक शेषशायी नारायण. स्वामी जेव्हा मठात आले, तेव्हा गजानन होते बैसले. आपल्या पलंगावरी भले चिटक्या करीत वाजवीत. स्वामी येता चिटकी थांबली, दृष्टादृष्ट दोघा झाली.
तै स्वामींनी विचारली आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानने तुकविली मान. स्वामी गेले निघून बाळास कौतुक वाटले. बाळ म्हणे, गुरुराया, हे दृश्य पाहुनिया संशय उपजला चित्ता ठाया, त्याची निवृत्ती करा हो. त्यांचा मार्ग अगदी भिन्न तुमच्या ह्या मार्गाहून. ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो? ऐसा प्रश्न ऐकिला समर्थ देती उत्तर त्याला. बरवा प्रश्न बाळा केला तो हा आज आम्हा ते. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असतीसाचे. हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न दिसती पाहणारा कारण. तेने घोटाळावरी मन पाहणारांचे राजसा. सोवळे ओवळे संध्यास्नान, व्रत उपोषणे अनुष्ठान, या कृत्या लागून अंगे म्हणावी कर्माची. ही अंगे जो आचरी निरालसपणे खरी, तोच समजावा भूवरी ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यून हेथे होता कर्म मार्ग न ये हाता. म्हणून विशेष तत्परता ठेविली पाहिजे आचरणी. येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी. पराकारणे दुरुत्तरी कदा त्याने ताडू नये. आता भक्ती मार्गाचे ऐक हे लक्षण साचे. भक्तिपंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध अति. मलिनता मनाठाई अंशेही राहिल्या पाही. त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे. दया प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वता. श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्याची विशेष. मुखा माझी नामस्मरण करणे हरीस जाणून. ऐशी अंगे असती जाण या भक्ती मार्गाला. या अंगासह जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी. भक्ती मार्गाची न ये सरी त्याचा विधी सोपा असे. परी तो करण्या आचरण कर्माहून कठीण जाण. जेवी गगनाचे जवळपण नेत्रा लागी दिसत असे. आता योग मार्ग तिसरा सांगतो मी ऐक खरा. या योग मार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे. परी हा पसारा निश्चयसी आहे ज्याचा त्याचे पासी. योग मार्ग साधण्यासी बाहेरचे न काही लागे. जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात. त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा. आसने रेचक कुंभक इडा पिंगलेचे भेद देख. ध्रौती मुद्रा त्राटक कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुम्ना यांचे ज्ञान पाहिजे जाणा. आधी योग करणाऱ्यांना तरीच तो साधेल. या तिन्ही मार्गाचे अंतिम फळ ज्ञान साचे. परी ते ज्ञान प्रेमाचे विण असता कामा नये. जे जे कृत्य प्रेमाविण ते ते अवघे आहे क्षीण. म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात. काळा गोरा खुजा थोर कुरूप आणि सुंदर हे शरीराचे प्रकार त्याची न बाधा आत्म्याते. आत्मा अवघ्यांचा आहे एक तेथे न पडे कदा फरक. शरीर भेद व्यावहारिक त्याचे कौतुक काही नसे.
तीच या तिन्ही मार्गांची स्थिती तंतोतंत साची. बाह्य स्वरूपे भिन्न त्यांची, परी मूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गाचा न उरे विचार. जो मार्गी चालतो नर, महत्व त्याचे त्यास वाटे. पंथ चालण्या आरंभ झाला, परी मुक्कामास नाही गेला. अशाचाच होतो भला तंटा पंथाभिमानाने. या तिन्ही मार्गांचे ते पांथ, मुक्कामी पोचल्या होती संत. मग तयाच्या संबंधात द्वैत नसे येतुलेही. वसिष्ठ वामदेव जमदग्नी, अत्रि पाराशर शांडिल्य मुनी, हे कर्ममार्गाच्या सेवनी मुक्कामासी पोचले. व्यास नारद कयाधू कुमार, मारुती शबरी अक्रूर, उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्ती मार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर, मच्छिंद्र गोलक जालंधर, हे चढले जिना थोर या योग मार्गाचा. जो वसिष्ठा लाभ झाला, तोच विदुराच्या पदरी पडला. तोच मच्छिंद्राने भोगिला, फळा माझी फरक नसे. तीच प्रथा पुढे चालली, येथे न घ्यावी शंकामुळे. कर्ममार्गाची रक्षली, बूद श्रीपाद वल्लभे. नरसिंह सरस्वती यतीवर, तैसेच झाले साचार. ठिकाण ज्यांचे गाणगापुर, वाडी औदुंबर ख्यात जगी. नामा सावता ज्ञानेश्वर, सेना कान्हू चोखा महार. दामाजी पंत ठाणेदार गेले भक्ती मार्गांनी. शेख महम्मद श्री गोंद्यात, आनंदी स्वामी जालन्यात. सुरजी अंजन गावात, देवनाथ चाहते योगाचे. तैसेच आहे सांप्रत, कर्ममार्गी वासुदेवरत. मी धरला भक्तिपंथ, आणिक बहुता जणांनी. पळूसचे धोंडी बुवा, सोनगीरचा नाना बरवा. जालन्याचे यशवंतरावा, भक्तिपंथ साध्य झाला. खाल्ला अम्माती विदेही, तेवी शिर्डीचे बाबासाई. गुलाबरावांचे ठाई ज्ञान दृष्टी असे रे. पहा चांदूर तालुक्याचा, वरखेड नामे ग्रामचा. आडकुजी नामे संत साचा, गेला याच वाटेने. मुऱ्हा गावचे संतरत्न, झिंगाजी तो होय जाण. तेवी नागपूरचे ताजुद्दीन, भक्ती मार्गासी चाहते. या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे, परी अधिकारी कैवल्याचे ते बसले होऊनी. मार्ग असो कोणताही, त्याचे मुळी महत्व नाही. जो मुक्कामास जाई, त्याचे कौतुक करणे असे. आम्हीही भावंडे सारी, येतो झालो भूमीवरी. कैवल्याच्या मार्गावरी भाविक आणून सोडावया. जे ज्याला आवडेल, तिकडे तो जाईल. आणि मोक्षरूपी भोगील फल, त्या त्या पंथा आचरोनी. आता नको फुसूस काही, हे न कोणास सांगे पाही. निवांत बसू दे ये ठाई पिसेपणाच्या पासोडीने. ज्याची निष्ठा बसेल, वा जो माझा असेल, त्याचेच कार्य होईल, इतरांची ना जरूर मला. ज्यासी अनुताप झाला, ब्रह्मज्ञान सांगणे त्याला. उगीच तरकटी वात्रटाला, स्फोट त्याचा करू नये.
कोणी काही म्हणोत, आपण असावे निवांत. तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगदात्मा. ऐसा उपदेश ऐकिला, बाळा भाऊच्या नेत्रांना प्रेमाश्रूचा लोटला पूर, तो न आवरे त्या. अष्टभाव दाटले, शरीरा रोमांच उठले, वैखरीचे संपले काम तेणे सहजची. मौनेच केला नमस्कार, श्री गजानन साधू थोर. वऱ्हाड प्रांताचा उद्धार करावयासी अवतरला. साळूबाई नावाची एक असे कण्व शाखेची, ती होती महाराजांची मनापासून भक्तीण. तिला महाराज एके दिवशी ऐशापरी वदले वाणी, डाळ पीठ घेऊनी स्वयंपाक करी अहोरात्र. जे येतील तयांना साळू घाल भोजना, येणेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय. ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत, जी वैजापूरची असे सत्य, माहेर वाडे घोडे जिचे. प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला, तो न तया फलद झाला तयाची या दुर्दैवे. खामगावच्या सान्निध्यासी जलमगाव परियेसी, त्या गावचा रहिवासी तुळशीराम एक असे. पुत्र्या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा होता तैलबुद्धीचा, वेदाध्ययनी प्रेम ज्याचे. हा धर्मपीठ वाराणसी, जी भागीरथीच्या तटाकाशी, तेथे गेला अध्ययनासी वेद वेदांग स्मृतीच्या. प्रत्यही भागीरथीचे स्नान, माधुकरीचे सेवी अन्न, गुरुगृहाते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे. श्रोते विद्यार्थीना तरी अध्ययना जाती देशावरी. शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैनते. चैनी माझी गुंतल्या मन, मग कशाचे अध्ययन. बिरूड आंब्या लागून लागता नाश रसाचा. आत्माराम नव्हता यापरी, विवेक संपन्न सदाचारी. विद्या अवघी करून पुरी आला निज देशाते. स्वदेशी येता शेगावासी, गेला असे अतिहर्षी. हजेरी ती द्यावयासी श्री गजानन महाराजा. तो वेद विद्येचा जाणता, गजानन केवळ ज्ञान सविता. आत्माराम वेद म्हणता, कोठे कोठे चुकत असे. त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती. आत्मारामाचे संगती वेद म्हणती महाराज. ऐकता त्यांचे वेदाध्ययन, तन्मय होती विद्वान. न होय सराफा वाचून किंमत त्या हिऱ्याची. शेवटी समर्थाचे पाशी, आत्माराम राहिला आदरेसी. मधु टाकूनी मक्षिजेसी, जाणे कैसे आवडेल. प्रत्यही सेवे कारण, यावे त्याने जलंबाहून. चुकविला ना एकही दिन, ऐसा एकनिष्ठ भक्त तो. समर्थांच्या पश्चात हाच होता मठात. पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूंच्या समाधीची. मोबदला न घेता भली एकनिष्ठ सेवा केली. शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपली महाराजा. इस्टेट अल्पसाचार, एक जमीन एक घर. येथे न दृष्टी किमतीवर, देणे आहे भाग पहा. भिल्लिणीने रामाला बोरे देऊन वश केला.
तैसाच प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रय केदार, दुसरा नारायण जामकर, निव्वळ दुधाचा ज्यांचा आहार तो दुधाहारी बुवा. ऐसे श्रोते तिघे जण स्वामीचे भक्त निर्वाण, ज्यांनी आपुले तनमन समर्थ चरणी अर्पिले. मोरगाव एकनिष्ठ भाकरे नावाचा, गाव बाळापूर तालुक्याचा, तेथे मारुती पंत पटवाऱ्याचा वृत्तांत ऐका थोडासा. श्रोते, त्या मोरगावात मारुती पंपाच्या शेतात पिकाचे रक्षण करण्याप्रत तिमाजी नामे माळी होता. तो माळी खऱ्या भीतरी निजला निशीच्या अवसरी. गाढ झोप लागली खरी ते अवसरी तयाला. उलटून गेले 2 प्रहर, कुंभाराचे 10-20 खर. खळ्यात येऊनी दाण्यावर पडले असती पांड्याच्या. राखणदार झोपी गेला, गर्दभासी आनंद झाला. ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालून. हा पांड्या मारुती पंत महाराजांचा होता भक्त, म्हणून सद्गुरु प्रत लीला करणे भाग आले. क्षणात जाऊनी मोरगावासी हाक मारली तिमाजीसी. अरे जागा होई त्वरेसी, रासेसी गाढवे पडली ना. ऐसे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून महाराज पावले अंतर्धान, खळ्यामधून ते धवा. तिमाजी उठून पाहता गाढवे दिसली तत्वता. म्हणे काय करू आता, मालक रागे भरील की. पिकाचे रक्षण करण्यासी त्याने ठेविले आहे मसे. विश्वासघात आज दिशी झाला त्याचा माझ्या हाते. तो विश्वासला माझ्यावर, मी निजता झालो निसुर. रास ही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी. आता समजूत मालकाची कोण्या रीती घालूसाची. पहा त्यावेळी इमानाची किंमत होती लोकास. ना तरी हल्लीचे नोकर, निमक हराम शिरजोर. नफा तोट्याची तिळभर काळजी न त्यांना मालकाच्या. तिमाजी तैसा नव्हता, हळहळ लागली त्याच्या चित्ता. म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्या कारणे. काही असो चुकीची माफी मागिली पाहिजे साची. उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमाच करील. ऐसे मनाशी बोलून उदयास येता नारायण. तिमाजी गावात येऊन पाय धरी पंतांचे. महाराज, माझ्या झोपेनी बुडविले तुम्हा लागुनी. 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की. ती नुकसानी किती झाली ती पाहिजे पाहिली. खळ्या माझी जाऊन भली, म्हणजे मज वाटेल बरे. मारुती म्हणाले त्यावर, खळ्यात यावया साचार वेळ ना मला तिळभर. मी निघालो शेगावा. दर्शन घेऊन सद्गुरूचे, त्या गजानन महाराजांचे. उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन. ऐसे बोलून शेगावाला मारुती पंत येता झाला. दर्शनासाठी मठात गेला 10-11चे सुमारास. महाराज होते आसनावरी, जगू पाटील समोरी. बाळा भाऊ बद्ध करी बसला जवळ पाटलाच्या. मारुतीने दर्शन घेता केले हास्यवदन. तुझ्यासाठी मदकारण त्रास झाला रात्रीसी.
तुम्ही माझे भक्त होता, मला राखण्या लाविता, झोपाळू नोकर ठेविता आणि आपण निजता खुशाल घरी. मारुती काल रात्रीला खळ्यात ती माझी झोपी गेला. गाढवांचा सुळसुळाट झाला, ते रास भक्षू लागले. म्हणून मी जागे केले, जाऊन ती माझीस भले. रास सांभाळण्या सांगितले आणि आलो निघून. ऐसी खून पटता क्षणी मारुतीने जोडून पाणी. मस्तक ठेवून या चरणी ऐसे वचन बोलला. आम्हा सर्वस्वी आधार आपलाच आहे साचार. लेकराचा अवघा भार मातेची या शिरी असे. आमचे म्हणून जे जे काही ते अवघेच आहे आपुले आई. सत्ता त्यावरी नाही तुम्हा विण कवणाची. खडे आणि जोंधळा अवघाची आहे आपला. ती माझी नोकर नावाला व्यवहार दृष्टी आहे की. ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येथून. लेकरासाठी त्रास पूर्ण माता सोसी वरच्यावरी. मी लेकरू आपुले म्हणून या आपण केले. खळ्यात ते जाऊन भले मोरगावी रक्षण. ऐसीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर. आताच जाऊन करीतो दूर नोकरीवरून ती माझीला. ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले समर्थाप्रती. आणि भाषण केले येण्यारीती ते आता अवधारा. छे छे वेड्या ती माझीस नको मुळीच काढूस. नोकरीवरून खास त्याचे वर्म सांगतो तुला. ती माझी नोकर इमानी. खळ्यात गाढवे पाहुनी दुःखी झाला असे मनी. ते म्या तेव्हाच जाणिले. रात्रीची हकीकत तुला सांगावया प्रत. आला होता भीत भीत सकाळी ना तुझकडे. तै तू म्हणालास त्याला मी जातो आहे शेगावाला. उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहिन. ऐसे गुरुवचन ऐकले मारुतीसी चोद जाहले. पहा संतांचे कर्तृत्व भले कैसे आहे अगाध. गाढवे खळ्यात पडलेली कोणीन त्या सांगितली. ती अंतर्ज्ञाने जाणीतली गजानने श्रोते हो. शके 1816 महाराज बाळापुरासी असता गोष्ट झाली ऐसी ती थोडकी सांगतो. तेथे सुखलाल बन्सीलालाची एक बैठक होती साची. त्या बैठकी समोर महाराजांची स्वारी बैसली आनंदात. मूर्ती अवघी दिगंबर, वस्त्र नव्हते तिळभर. त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते. तो होता हमरस्था, बाजारपेठेचा तत्वता. त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे नारायण आसराजी होते साचे. समर्था पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगा धोत मुद्दाम बसला पथात. साधू ना हा भोंदू सत्य त्याची उपेक्षा न करणे बरी. ऐसे बोलून जवळी गेला. अद्वा तद्वा बोलू लागला. लाज कैसी नाही तुझला नंगा बसतोस रस्त्यावरी. हे घे त्याचे प्रायश्चित्त तुला मी देतो आज येथ. ऐसे बोलून स्वामी प्रत मारू लागला छडीने. वळ पाठ पोटावरी उठते झाले निर्धारी. वरीना हवालदार आवरी मारता हात आपुला. ऐसे तेधवा पाहून
एक गृहस्थ आला धावून. आपल्या दुकानामधून हुंडीवाला नाम ज्याचे. तो म्हणे, हे हवालदार, तू विचार काही कर. उगेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. का की संतांचा एक कैवारी एक आहे श्रीहरी. वळ त्यांच्या पाठीवरी उठले ते का न दिसले तुला. या कृत्याने तुझा अंत जवळी आला अत्यंत. आजारीच मोडतो पथ्य मरावया कारणे. तेच तू आज केले हे न काही बरे झाले. अजून तरी उघडी डोळे माफी माग गुन्ह्याची. हवालदार म्हणे, माफीचे कारण मसीन मागण्याचे. कावळ्याचे शापेसाचे काय ढोरे मरतील. हा नंगा धोत हलकट बसला पाहून बाजारपेठ. तोंडाने गोष्टी चावट अचाट ऐसा करीत हा. ऐशा ढोंग्याला मारणे ईश्वर जरी मानील गुन्हे. तरी मग न्यायाकारणे जागाच नाही राहिली. तेच पुढे सत्य झाले. हवालदार पंचत्व पावले. त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने. एका पंधरवड्यात हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत एका साधूस मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपूनी वागावे प्रत्येकाने खरे कळेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवरा नदीच्या काठावर गाव अति टुमदार त्याचे वर्णन करवेना. अनंत फंदी नावाचा कवी जेथे झाला साचा. तेथील हरी जाखड्याचा ऐका तुम्ही वृत्तांत हा हरी जाखडी माध्यंदिन होता यजुर्वेदी ब्राह्मण. गावोगाव फिरून पोट आपुले भरत असे. तो फिरत फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी. बसता झाला पायापासी श्री गजानन स्वामींच्या. तो हजारो घेती दर्शन. कोणी ब्राह्मण भोजन, कोणी खडी साखर वाटून नवस केलेला फेडती. तै हरी म्हणे चित्तासी, हा केवढा ज्ञान रासी. येऊन या पायापासी विन्मुख जाणे भाग मला. का की दैव खडतर माझे आहे साचार. निव्वळ पर्वत खडकावर हरळ उगवेल कोठोनी. आज अन्न मिळाले उद्याचे कोणी पाहिले. ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर. संग्रहासी नाही धन, शेतवाडा मळा जाण. मी ना मुळीच विद्वान, मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानना, सच्चिदानंदा दयाघना. संसार सुखाची वासना झाली मनी बलवत्तर. ती तू पूर्ण करावी, मुले लेकरे मला व्हावी. प्रथम बायको मिळावी, कुलीन आज्ञाधारक. ऐसे जो इच्छी मनात, तोच त्याच्या अंगावर्त. थुकते झाले सद्गुरुनाथ, इच्छेस त्याच्या जाणुनी. या हरी जाखड्याने बावांच्या मागला मद कारणे. म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया. याने येथे येऊन या संसार सुख मागितले. पहा जगाची रीत कैसी, अवघेच इच्छिती संसारासी. सच्चिदानंद श्रीहरीसी, पाहण्यान कोणी तयार. ऐसे आपणासी बोलले, पुन्हा जाखड्यासी पाहिले. जे जे तू इच्छिले सांप्रतकाली मनात, ते ते अवघे होईल पूर्ण. पुत्र पौत्र तुझ लागून होतील,
संग्रहासी धन तेही थोडके राहील. जा आता परत घरा, सुखे करी संसारा. करीत असावा परमेश्वरा, आठव वेड्या विसरू नको. ऐसे तयासी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन दिले हरी जाखड्या, कारण लग्न स्वतःचे करावया. हरी जाखड्या संगमनेरी, सुखी जाहला संसारी. महाराजांची वाणी खरी, ती कोठून खोटी होईल. ऐसाच एक निमोणकर, गोविंदाचा कुमार. रामचंद्र नामे साचार, ओव्हरसिअरच्या हुद्द्यावरी. बेंद्रे वासुदेव सर्वेअर होता त्याच्या बरोबर. तो आणिक निमोणकर आले मुकना नदीवरी. हा मुकना नाला डोंगरात आहे सह्याद्री पर्वतात. इगतपुरी तालुक्यात, बुधो नाशिक जिल्ह्याच्या. वनश्रीती रमणीय अति, तिचे वर्णन करू किती. हरिण बालके बागडती, निर्भयपणे काननात. फलभारे तरुवर, वाकले असती अपार. वन्य पशु फिरती स्वैर, बिब्बट लांडगे ते ठाया. असो या मुकन्या नाल्यापासी, जवळ एका खोऱ्यासी, एका जलाच्या प्रवाहासी कपिलधारा नाम असे. तेथे प्रत्येक पर्वणीसी भाविक येती स्नानासी. लौकिक याचा आसपासी तीर्थ म्हणून पसरलासे. असो एका पर्वणीसी निमोणकर गेले स्नानासी. योगाभ्यास थोडा यासी येत होता विबुध हो. तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्याचे मन. गोसावी बैराग्या लागून पुसू लागला तेथल्या. नाही नाही माहीत मात, ऐकू येई सर्वत्र. तेने निमोणकर चित्तात हताश पूर्ण झाला. काय करू देवा आता, मला योगाभ्यास शिकविता. कोठे भेटेल तत्वता ती कृपा करून सांगणे. तो कपिल धारेवरी एक पुरुष देखिला अधिकारी. ज्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागले. उंच बांधा मुद्रा शांत, बसला होता ध्यानस्थ. त्यास घातले दंडवत, निमोणकराने अष्टांगेसी. बराच वेळ झाला जरी, योगीन काही बोले परी. अस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली हो. पोटीना अन्न तिळभर, बिराड राहिले बहुदूर. कपिल धारेचे धरून नीर तुंब्यात गोसावी निघाले. तै निमोणकर म्हणे समर्था, अंत माझा किती पाहता. ठाऊक असल्या योगनाथा मशी काही शिकवा हो. तो अखेर अस्तमानी बोलते झाले कैवल्यदानी. हा चित्रपट घेऊनी जा आपुले काम करी. षोडाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे थोर. त्याचा वाणीने निरंतर जप आपुला करावा. मंत्र प्रभावे थोडा बहुत योग येईल तुझ प्रत. योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये. गोगलगाय शेप किडा, हिमालयान देईल वेढा. सागरीचा सिंप किडा, मेरू पर्वतान जाय कधी. नेटाचा केला यत्न, ब्रह्मचर्य सांभाळून. येतील 10-5 आसन, धवती नव्हती केल्यावर. जा पुढे न विचारी मला, हा घे देतो प्रसाद तुला. ऐसे बोलून उचलिला एक तांबडा खडा करे. तो देऊन या मदसी गुप्त झाले पुण्यराशी.
तेच पुढे नाशिकासी गंगेवरी भेटले त्या पाहून निमोणकर गेले धावत साचार. शिर ठेवून पायावर प्रश्न त्यासी ऐसा केला, महाराज माझा कंटाळा काहो आपणच केला. आपल्या नाव गावाला न सांगताच गेले की. महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण. तांबडा खडा देऊन नाम माझे कथिले म्या. नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती. तू मूळचाच मूढमती रहस्य त्याचे न जाणिले. म्हणून त्याचे गूढ तुला पडते झाले जाण मुला. मी राहतो शेगावाला गजानन हे नाव माझे. धुमाळ सदनापर्यंत चल माझ्या समवेत. पुन्हा भेटी तुझ प्रत होईल माझी ते ठाया. ऐसे बोलुनी महाराज निघाले रस्त्यात गुप्त झाले. भिरभिरी पाहू लागले चहूकडे निमोणकर. कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी. तो गजानन महाराज ओसरीवरी बसले ऐसे पाहिले. मौनेच करून वंदन कथिले धुमाळा कारण. कपिल धारेपासून जे का झाले इथवरी. ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला. तो म्हणे योगीराजाला वाण कशाची सांग मद. हे अवघ्या समर्थांची खाण निसंशय आहे तसाची. सार्वभौम पदाची त्यांच्या पुढे न किंमत. जो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवून पाटासी करणे पूजा अर्चेसी सद्भावे निरंतर. योगाभ्यास ही समोरी त्या खड्याच्या आदरे करी. त्याच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल. तेच पुढे झाले सत्य. योगाभ्यास थोडा बहुत आला निमोणकराप्रत श्री गजानन कृपेने. एक शेगावचा रहिवासी तुकाराम कोकाटे परियेसी. त्याची संतती यमसदनासी जाऊ लागली उबचताच. म्हणून त्याने समर्थाला एकदा नवस ऐसा केला, जरी देशील संततीला दीर्घायुषी गुरुराया, तरी एक मुलगा त्यातून तुसी करीन अर्पण. मनोरथ त्याचे पूर्ण केले श्री गजानन स्वामींनी. 2-3 मुले झाली, परी नवसाची न राहिली आठवण तुकारामा भली संततीच्या मोहतीने. तो थोरला मुलगा नारायण रोग झाला त्या कारण. औषधोपचार केले जाण, परी न आला गुण काही. नाडी बंद होऊ लागली, नेत्रांची ती दृष्टी थिजली. धुगधुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला. ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण. नवस केल्याची ती जाण एकदम त्या समयाला. तुकाराम म्हणे, गुरुराया, हा पुत्र माझा वाचलिया, अर्पण करीन सदया सेवा तुमची करण्यास. ऐसा वचनबद्ध होता क्षणी नाडी आली ठिकाणी. हळूहळू नेत्र उघडोनी पाहू लागला बाल तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमार आणून सोडला मठावर नवस आपला फेडावया. तो नारायण अजूनही आहे त्या ठिकाणी. बोलिलेला नवस कोणी महाराजांचा चुकवू नये. हेच सांगण्या लोकाप्रत नारायण आहे जिवंत. शेगावी त्या मठात संत चरित्र ना कादंबरी. असो,
पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी, घेऊन हरी पाटलासी विठ्ठलासी भेटावया. जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा, जो कल्पतरू भक्तांचा कमलनाभ सर्वेश्वर, जो जगदाधार जगतपती वेद ज्याचे गुण गाती, जो संतांच्या वसे चित्ती रुक्मिणीपती दयाघन. पंढरीस आले गजानन, चंद्रभागेचे केले स्नान, गेले घ्याया दर्शन पांडुरंगाचे राऊळी. हे देवा पंढरीनाथा, हे अचिंत्या अद्वया समर्था, हे भक्ती परेशा रुक्मिणीकांता, ऐक माझी विनवणी. तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर, जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले, हे तू जाणसी वहिले. कुंडलीक वरदा विठ्ठले, जाया आज्ञा असावी. देवा मी भाद्रपद मासी, जावया इच्छितो वैकुंठासी. अक्षयीचे रहवासासी, तुझ्या चरणा सान्निध्य. ऐसी करून विनवणी, समर्थांनी जोडिले पाणी. अश्रू आले लोचनी, विरह हरीचा साहवेन. हरी पाटील जोडून हाता, पुसू लागला पुण्यवंता. अश्रू का हो सद्गुरुनाथा, आणले लोचना ये वेळी. किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा, म्हणून आपणा खेद झाला ते सांगा लवलाही. महाराज म्हणाले त्यावर हरी पाटलाचा धरून कर. सांगितले तरी न कळणार त्याचे वर्म बापा तुला. तो विषय खोल भारी, तू न पडावे त्या भीतरी. इतकेच सांगतो श्रवण करी, संगत माझी थोडी असे. चाल आता शेगावाला, तू आपल्या ठिकाणाला. तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावंदे केले, शेगावा माझी भले. चित्त चिंतेने व्याप्त झाले मात्र हरिपाटलाचे. तो म्हणे मंडळीस, महाराज बदले पंढरीस. संगत राहिली थोडे दिवस, माझी विठूच्या राऊळी. पुढे श्रावण मास गेला, क्षीणता आली तनुला. पुढे भाद्रपद मास आला, काय झाले ते ऐका. गणेश चतुर्थीचे दिवशी महाराज म्हणाले अवघ्यासी, आता गणपती बोळवण्यासी यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात ऐशा परी आहे ग्रंथीत. चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा. त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण. दुसरे दिवशी विसर्जन बोळवावा जलामध्ये. तो दिवस आज आला, तो साजरा पाहिजे केला. या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदे. दुःख न करावे यत्किंचित, आम्ही आहो येथे स्थित. तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे. हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी. ऐसे गीताशास्त्रांतरी भगवान बदला अर्जुना. जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी त्यांनी ऐसेच केले. शरीर वस्त्रासी बदलिले हे काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढिला घास. बाळा भाऊच्या धरिले करास, आसनी आपल्या बसविले. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका.
कदा मज लागी विसरू नका, मी आहे येथेच. ऐसे भाषण करून योगे रोधिला असे प्राण, दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषाने. शके 1832 साधारण नाम संवत्सरास, भाद्रपद शुद्ध पंचमीस, गुरुवारी प्रहर दिवसाला प्राण रोधिता शब्द केला, जय गजानन ऐसा भला. सच्चिदानंदी लीन झाला शेगावा माझारी. देहाचे ते चलन वलन पार गेले मावळण. स्वामी समाधिस्थ पाहून लोक हळहळू लागले. पुकार झाली गावात, स्वामी झाले समाधिस्थ. ऐसी ऐकता मात, हृदय पिटती नारी नर. गेला गेला साक्षात्कारी, चालता बोलता श्रीहरी. गेला गेला कैवारी, आज दीन जनांचा. गेला आमुचा विसावा, गेला आमुचा सौख्य ठेवा. विझला हा ज्ञान दिवा, कालरूपी वाऱ्याने. अहो गजानन स्वामी समर्था, आता आम्हास कोण त्राता. कारे इतक्यात पुण्यवंता, गेलास आम्हा सोडून. मार्तंड पाटील, हरी पाटील, विष्णूसा बंकटलाल, ताराचंद प्रेमळ भक्त स्वामींचा जो असे. श्रीपतराव कुलकर्णी, मठा माझी जमले जाणी. विचार केला अवघ्यांनी, ऐशा रीती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस, समाधी न द्या स्वामीस. हाळोपाळीच्या लोकास येऊ द्या हो दर्शना. आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती. अस्तमानापर्यंत ती लोकांची वाट पहा. ज्यांच्या नशिबी असेल त्यांना दर्शन घडेल. नका करू आता वेळ, जासूद धाडा चोहीकडे. गोविंद शास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे. ते बोलिले आपुल्या वाचे, सर्व लोकास येणे रीती. त्यांच्या आवडत्या भक्तासी ते दर्शन देतील निश्चयसी. तोपर्यंत प्राणासी मस्तकी धारण करतील. त्याची प्रचिती पहावया, नको कोठे लांब जाया. पहा लोणी ठेवून या, एधवा मस्तकी स्वामींच्या. लोणी ठेविता शिरावरी, ते पघळू लागले निर्धारी. जो तो त्याचे कौतुक करी, बल हे योगशास्त्राचे. तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता. एक दिवसाची काय कथा, हे राहतील वर्षभर. निसंशय ऐशा स्थितीत, परी हे करणे अनुचित. आवडते अवघे आलिया भक्त, समाधी द्या स्वामीला. ते अवघ्यास मानवले, स्वामी पुढे आदरे भले. भजन त्यांनी मांडिले, हजार टाळ जमला हो. दूर दूरच्या भक्ताप्रत, स्वामी जाऊन स्वप्नात. आपुल्या समाधीची मात, कळविते झाले विबुध हो. तया ऋषी पंचमीला, अपार मेळा मिळाला. लोकांचा तो शेगावाला, घ्याया दर्शन स्वामींचे. रथ केला तयार, दिंड्या आल्या अपार. सडे घातले रस्त्यावर गोमयांचे बायांनी. रंगवल्या नानापरी, काढू लागल्या चतुर नारी. दीपोत्सव झाला भारी, त्या शेगाव ग्रामाला. मूर्ती ठेविली रथात, मिरवणूक निघाली आनंदात. रात्रभरी शेगावात,
तोन थाट वर्णवे. वाद्यांचे नाना प्रकार दिंड्या मिळाल्या अपार. होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा. तुळशी बुक्का गुलाल फले भक्त उधळू लागले. फुलाखाली झाकून गेले श्री गजानन महाराज. बर्फी पेढ्यास नाही मिती लोक वाटिती खिरापती. कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळिले. ऐशी मिरवणूक रात्रभर शेगावी निघून अखेर उदयास येता दिनकर परत आली मठात. समाधीच्या जागेवरी मूर्ती नेऊन ठेवली करी. रुद्राभिषेक केलावरी अखेरचा देहाला. पूजा केली पंचोपचार आरती उजळली अखेर. भक्तांनी केला नाम गजर गजाननाचे नावाचा. जय जय अवलिया गजानना हे नरदेहधारी नारायणा. अविनाश रूपा आनंद घना परात परा जगतपते. ऐशा भजना भीतरी मूर्ती ठेविली आसनावरी. उत्तराभिमुख साजिरी शास्त्र मार्गाप्रमाणे. अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले जाण. जय जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलोनी. मीठ अर्गजा अबीर यांनी ती भरली गर. शिळा लावूनी केले द्वार बंद भक्तांनी शेवटी. 10 दिवसपर्यंत समाराधना चालली तेथ. घेऊन गेले असंख्यात लोक स्वामींच्या प्रसादा. खरोखरीच संतांचा अधिकार तो थोर साचा. सार्वभौम राजाचा पाड नाही त्यांच्या पुढे. स्वस्ती श्री दास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. भाविका दाऊ सत्पथ भक्ती हरीची करावया. शुभं भवतो श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 19 अध्याय समाप्त. श्री गजाननाय नमः.